आजच्या व्हिडिओमध्ये ना एखादा जर रेडीमेडचा ड्रेस फिटिंगसाठी आला असेल ना तर फिटिंग कशी टाकायची अंगावरील माप घेऊन तर सांगते। दंडघेर आणि मोंडा जेवढा आहे ना तर तेवढाच घ्यायचा, म्हणजे तशाला तसा मोंड्याचा आकारसुद्धा गोलमध्येच मोजून घ्यायचा अंगावरती माप घेताना। आणि जे आहे का पाव इंच सिलाई मार्जिन एक्स्ट्रा लुजिंगचं सोडून द्यायचं मोंड्यामध्ये आणि फिटिंगमध्ये। तर 5.5ची बघा दंडघेर होता आणि मोंडा 16चा होता, तर मी 8.25 वरती मार्किंग करून घेतलं। आणि छाती जी आहे 34ची होती त्यामध्ये 2 इंच लुजिंग सोडलं आणि परत 36 म्हणजे तर बघा 36च्या मापाने मार्किंग करून घ्यायचं आणि परत त्यामध्ये अर्धा इंचाचं लुजिंग सोडायचं। तर बघा मी 18.5 वरती मार्किंग करणार आहे। दोन्ही साईडला सेमच सिलाई मार्जिन राहिलं अशा पद्धतीने। तर दोन्ही साईडला 1.5 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा झालेलं आहे। तर दोन्ही साईडने बरोबर राहिले का तर ते फक्त मी चेक करून घेतलं। तर बघा तसंच झालं। कमरेच्या साईडला सुद्धा 32ची कंबर ठरलेली आहे, म्हणजे 30ची कंबर आणि 2 इंच लुजिंग ठेवून 32 वरती मी मार्किंग करून घेतलं। तर बघा 16 आणि 16 दुने 32 बरोबर होते। तर मी काय केलं पावणे 17 वरती दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आणि सीट घेरामध्ये ना 19 इंच मी दोन्ही साईडला घेतलं। आणि अशा पद्धतीने काय करायचं फिटिंगची मार्किंग करून घ्यायची कधीही, जेणेकरून काय होतं जास्त ड्रेस लूज पण होत नाही आणि जास्त फिटसुद्धा होत नाही। आणि जास्त फिट झाला तर कम्फर्टेबल वाटत नाही आणि जास्त लूज झाला तर चांगला नाही दिसत। त्यामुळे ना अशा पद्धतीने फिटिंग करायचं, खूप जास्त सुद्धा फिटिंग होऊ द्यायचा नाही। आणि जशी आपण मार्किंग करून घेतली का त्यावरती एक टिप टाकायची आणि कधीही रेडीमेडच्या ड्रेसला 2-2 टिप टाकायच्या। तर लगेच त्याच्या शेजारी ना पाव इंच सिलाई मार्जिन सोडून दुसरी एक टिप टाकायची, जरी कमी जास्त झाला तरी त्यांना उसवता येईल अशा पद्धतीने। तर बघा अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग करून ना अशीच मार्किंग करून घेऊन दोन्ही साईडला फिटिंग टाकून घेतली आणि अशा पद्धतीनं बघा हा ड्रेस रेडी झाला। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो बाय।